रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही आमच्या पेरूच्या बागेत आलो आहे. रोज मी पप्पा येतो, आज मम्मी पण आली. आमच्या पेरूच्या बागेतलं आज खुरपण करायला चालू केलं आहे आम्ही, म्हणून आम्ही तिघं पण आज रानात आलो आहे. आणि पप्पानं मक्याला पाणी सोडलं होतं बघा. घरून रानामध्ये यायला उशीर झाला होता. दारं फुटून पाणी बाहेर आलं आहे. बघा हे किती रानात पाणी झालं आहे. पप्पा सकाळी गुरांची धार काढायला आलं, पप्पाने मक्याला पाणी लावलं होतं आणि पाणी फुटलं होतं बघा असं. आणि त्याच पाण्यातून मी आमच्या पेरूच्या बागेत चालले होते. मक्याला चिटकूनच आमची पेरूची बाग आहे आणि तिथंच आम्हाला बागेतलं गवत काढायचं होतं. गवत लहानच आहे, आई काढायला लागली बघा. आणि मी आणि पप्पा पण काढणार होतो गवत. आणि आमची पेरूची बाग आम्हाला खूप छान पद्धतीने आणायची आहे. त्यासाठी आम्ही जेवढी मेहनत होईल तेवढी मेहनत करायला चालू आहे. हे असं गवत आहे बघा, छोटं छोटं गवत आलंय. हे आमची पेरूची रोपं आहेत. किती हिरवी पेरूची रोपं आलेत बघा. एवढा उन्हाळा पडतोय तरी पण रोपं सुकली नाहीत. आणि इकडं मम्मी गवत काढते. मम्मी एका साईडला गवत काढत होती आणि दुसऱ्या साईडला मी पण खुरप्याने छोटं छोटं गवत काढायला चालू केलं होतं. कारण नंतर ऊन जास्त पडतंय, त्याच्या उन्हाच्या अगोदरच आम्ही गवत काढून घरी येणार होतो. आणि नंतर पप्पा पण आलं होतं गवत काढायला. सकाळ सकाळी उठून घरचं काम करून नाश्ता वगैरे करून आम्ही लगेच आलो होतो. आणि हे ज्या सगळ्या लाईनी दिसतात त्या लाईनी आम्हाला सगळ्या खुरपायच्या आहेत. आणि लाईनी खुरपताना जेव्हा आम्ही गवत काढत होतो तेव्हा मला अशी भाजी सापडत होती. ही चिगळची भाजी आहे बघा, रानात येते. आणि ही भाजी चवीला थोडीशी आंबट असते आणि खरंच खूप छान लागते. आणि पप्पानं निम्मी लाईन खुरपली आहे बघा. आणि ही भाजी छान. आणि मी पण गवत काढायला चालू केलं होतं. असं बारीक गवत आहे. सगळं आम्ही थोडं थोडं करत काढत होतो. एका साईडला पप्पा, एका साईडला मी होतो आणि दुसऱ्या साईडला पलीकडच्या लाईनमध्ये माझी आई होती. गवत पण खूप हिरवं आहे. उन्हाळ्याचा दिवस आहे तरी पण सगळीकडे हिरवं हिरवं आहे. कारण रानाला आम्ही सारखं पाणी देतो. उन्हाळा असल्यामुळं पेरू चिटकायची भीती असते, पण आमच्या छान असं पद्धतीने पेरू चिटकलं होतं. आणि हा व्हिडिओ पप्पाने काढला आहे बघा. मी गवत काढत होते. मला एवढं जास्त जमत नव्हतं. मम्मी पप्पा सांगत होते मला कसं काढायचं आहे ते. आणि ऊन असल्यामुळं मी खूप मोठा भुरका घेतला होता. मोठी ओढणी मी डोक्यावर घेतली होती कारण ऊन जास्त लागत होतं. सकाळचीच वेळ होती तरी पण जास्त ऊन पडलं होतं. आणि हे बघा मी असा भुरका घेतला होता. आणि पप्पाला तहान लागली होती म्हणून बॉटलमध्ये मी पाणी पप्पाला नेऊन दिलं होतं. एका ठिकाणी पेरूचं झाड जळलं होतं, त्याला पाणी मिळलं नव्हतं आणि त्याला मी पाणी टाकायला आले होते. जे बाटलीतनं मी घरून पाणी आणलं होतं तेच त्या झाडाला टाकलं. आणि मी लगेच गवत काढायला चालू केलं होतं. छोटं छोटं असं गवत होतं, किती हिरवं आहे बघा. आणि पेरूच्या बागेला सारखं पाणी दिल्यामुळं रानातली माती ओढलीच होती. त्याच्यामुळं हातानं जरी गवत उपसलं तरी लगेच उपसून निघत होतं. मी मम्मीनं आणि पप्पानं गवताच्या अशा लाईनी खालीपर्यंत नेल्या होत्या. तो पांढरा पाईप दिसतोय तिथंपर्यंत लाईन आहे आणि मी आणि पप्पानं मम्मीनं तिथपर्यंत लाईन पूर्ण केली होती. आणि मम्मी तर वर शेळ्यांकडे गेली होती आणि पप्पा शेळ्यांना घास काढून घ्यायला लागलेत बघा. ऊन पडलंय जास्त, शेळ्यांना टाकायचं आहे आता. वैरण काढायला लागले तर जास्त ऊन पडायच्या अगोदर आम्ही काम केलं होतं आमचं. आणि इकडं माझी आजी पण खुरपायला लागली आहे बघा. ऊस आणि मका आहे त्याच्यामध्ये ती खुरपते, गवत काढते त्यातलं. आणि मी पेरूच्या बागेतून वर आली होते. आमचा शुका बघा, भूक लागली होती त्याला. त्याच्या आईपाशी आहे तो. किती छान दिसतात बघा माय लेकरं. आणि आमचं सगळं काम झालं होतं, आम्ही घरी चाललो होतो. आणि छान अशी झाडाची छोटी कैरी तोडून घेतली होती. आणि हे झाडाचं चिकू खाली आईच्या हाताला येत होतं म्हणून आईने चक्कू तोडून घेतलं लगेच. आणि आता आम्ही चक्कू आणि कैरी घेऊन घरी चाललोय.